दापोलीतील वकील संघटनेची निवडणूक बिनविरोध ॲडव्होकेट महेश सागवेकर पॅनलचा विजय। दापोली वकील संघटनेची दिनांक 21 जानेवारी रोजी निवडणूक घेण्यात आली। फेब्रुवारी 2026 ते फेब्रुवारी 2029 या कालावधीसाठीची कार्यकारिणी निवडणूक बिनविरोध पार पडली। एकूण 93 मतदार असलेल्या या निवडणुकीत सर्व पदांसाठी एकाच पॅनलकडून अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व उमेदवारांचा बिनविरोध विजय घोषित केला। या निवडणुकीत अध्यक्ष ॲडव्होकेट महेश मोहन सागवेकर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट ऋषिकेश नंदकिशोर भागवत, सचिव ॲडव्होकेट सचिन शरदचंद्र गद्रे, सहसचिव ॲडव्होकेट प्रथमेश विजय भोसले, खजिनदार ॲडव्होकेट योगेश विष्णू दांडेकर, महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट साक्षी वैभव कदम, तसंच सदस्य म्हणून ॲडव्होकेट मनीषा अजित जोशी, ॲडव्होकेट रत्ना गजानन पडियार, ॲडव्होकेट प्रशांत चंद्रकांत हेदुकर, ॲडव्होकेट महेंद्र काशीराम बांद्रे, ॲडव्होकेट प्रणित बाळकृष्ण रहाटे हे निवडून आले आहेत। या निवडणुकीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी ॲडव्होकेट विश्वास वसंत शिगवण, ॲडव्होकेट मिलिंद अरविंद तांबे व ॲडव्होकेट नितीन सुभाष सावंत यांनी पाहिले। बिनविरोध निवडून आल्यानंतर या पॅनलचे सदस्य ॲडव्होकेट महेंद्र बांद्रे यांनी याबाबत माहिती दिली। दापोली वकील संघटनेची निवडणूक नुकतीच पार पडली। सदर निवडणुकीमध्ये अध्यक्ष म्हणून सन्माननीय महेश सागवेकर साहेब, उपाध्यक्ष म्हणून ऋषिकेश भागवत साहेब, तसेच सचिव म्हणून सचिनजी गद्रे साहेब आणि इतर सर्व सदस्य म्हणून सगळ्यांची बिनविरोध निवड झाली। अतिशय आनंदामध्ये आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सदरची निवडणूक पार पडली। सदर निवडणुकीमध्ये माझी सदस्यपदी निवड झालेली आहे। मी सर्व वकील वर्गांचे याकरता धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे वकिलांच्या येणाऱ्या ज्या अडचणी आहेत वकिलांना, त्याचप्रमाणे काही धोरणात्मक निर्णय घेण्याच्या उद्देशानं आम्ही सर्वजण काम करणार आहोत आणि पुन्हा एकदा सगळ्यांना मी धन्यवाद देतो। नमस्कार। ज्योती बिवलकर, दापोली वार्ता।